नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सई स्टोरी. आज आपण ऐकणार आहोत मी कशासाठी रडू ही स्टोरी. चला. गावावरून माझा मित्र वारल्याचा निरोप आला. तसा तो खूप व्यसनी होता. दारू सिगरेट याचं जास्त प्रमाण झाल्याने तो बरेच दिवस आजारी होता. पण त्याचा मी एकदम जवळचा वर्गमित्र असल्याने ताबडतोब त्याच्या शेवटच्या घटकेला जाणे गरजेचे होते. तसा बराच दिवस झाले आमच्या भेटीगाठी नव्हत्या, पण आम्ही सोबत शिकलेलो होतो, त्यामुळे जाणं आवश्यक होतं. मी पोहोचेपर्यंत सगळं आटोपून गेलं होतं, कारण गावी पोचायला मला 6 तासाच्या वर वेळ लागला होता. वातावरण गंभीर होतं. मी जाईपर्यंत त्याची बायको रडून रडून थकली होती. त्याला मूळबाळ कोणी नसल्याने दोघंच नवरा बायको सोबत राहत. वाड्यासारखं घर असल्याने घरासमोरच अंगण आणि अंगणातच मोरी आणि नळ होता. तिथे हातपाय धुवून घरात जावं लागायचं. त्यांच्या तिथे पोचायला मला संध्याकाळच झाली. आता मनात नसलं तरी मला त्याच्या तिथे राहणं भागच होते. अशा घरातलं वातावरण फारच गंभीर असतं. कोणी थोडीशी जरी हालचाल केली तरी सगळ्यांचं लक्ष एका क्षणात तिकडे वेधलं जातं. छोटा आवाज पण मोठा वाटतो. सगळे एका वेगळ्याच दडपणाखाली वावरत असतात. कोणी मोठ्या आवाजात बोलतच नाही आणि प्रत्येक गोष्टीलाही मर्यादा असते. तसं दिवसभर रडून रडून या मित्राची बायको खूप थकून गेली होती. तिला विश्रांतीची खूप गरज होती, पण तिला आम्ही जबरदस्तीने झोपायला लावलं होतं. कोणी भेटायला आलं तरी आम्ही तिला उठवत नव्हतो. बघता बघता रात्र झाली. सगळं घर निवांत झोपलं होतं. सकाळची पहाटेची वेळ होती. अचानक अंगणात नळातून पाणी येण्यापूर्वी येतो तसा फुर आवाज झाला आणि लगेच नळातून पाणी पडण्याचा आवाज झाला. तो आवाज ऐकल्याबरोबर मित्राची बायको एकदम जोरात गळा काढून रडायला लागली. आम्ही सगळे गडबडून जागे झालो आणि सगळेच काय झालं विचारायला लागले. माझा नवरा हा नळाचा आवाज ऐकला तरी लगेच उठायचा, पाणी भरायचा. आता कोण भरणार हो? ती रडत रडत म्हणाली. मग कसंबसं तिला आम्ही शांत केलं. घर पुन्हा शांत झालं. 7 वाजता घड्याळाचा गजर झाला आणि पुन्हा त्याच्या बायकोने गळा काढला. सगळे परत काय झालं विचारायला लागले. ही बेल झाली की ते अंगण घर झाडायला घ्यायचे, मग दूध आणायला जायचे, येता येता बाजारातून भाजी घेऊन यायचे. पुन्हा त्यांना शांत केलं. 11 वाजता समोरच्या घरात रेडिओवर कामगार विश्व कार्यक्रमापूर्वीचं म्युझिक सुरू झालं. लगेच इकडे त्याच्या बायकोने जोरात गळा काढला. सगळे परत काय झालं? अहो, हे म्युझिक सुरू झालं की ते लगेच भाजी चिरायला घ्यायचे, भाजी टाकून झाली की लगेच कणिक मळायला घ्यायचे. असं दिवसभर सुरू होतं. कसलाही आवाज आला की त्याच्या बायकोला त्याची आठवण यायची आणि ती एकदम तळमळून रडायची. मला तर काहीच कळेना की नेमकं कसलं दुःख करत आहे. सगळ्यात कहर तर शेवटी झाला की काही दिवसांनी ही गोष्ट मी माझ्या बायकोला सांगितली. तेव्हा माझ्या बायकोने मला विचारले, मला एक गोष्ट सांगा हो, रात्रदिवस तुम्ही नुसते पलंगावर लोळत पडलेले असता. मी रडायचं कशासाठी जरा सांगाल का? माझ्या मित्रांनो, तेव्हापासून सकाळी 5 वाजले की मी लगेच घर झाडायला घेतो. 6 वाजता दूध घेतो.
11 वाजता कणिक मळायला घेतो. शेवटी संसार दोघांचा असतो महाराज आणि लोक म्हणतात हा बायकोपुढे नंदीबैल झालाय. कशी वाटली तुम्हाला स्टोरी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. मी तुमच्यासाठी अशाच स्टोरी माझ्या आवाजात घेऊन येणार आहे. धन्यवाद.